Hi everyone, मी श्रद्धा. आणि मी साडी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला माहिती आहे का खडकवासला धरण कोणी बांधले? खडकवासला हे धरण पुण्यापासून साधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आज आपण जाणार आहोत खडकवासला धरण बघण्यासाठी. खडकवासला हे धरण मुठा नदीवर बांधलेलं आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यापैकी हे एक प्रमुख धरण आहे. गेली कित्येक वर्ष पुणेकरांची तहान भागवण्याचे काम खडकवासला धरण करते. तर चला आपण जाऊया. तर आपण आता खडकवासला धरणावरती पोचलेलो आहोत. तर 1879 मध्ये खडकवासला धरण बांधण्यात आलं असून हे धरण एक ब्रिटिशकालीन धरण आहे. या धरणाचे काम 1864 साली सुरू झाले आणि 1879 साली पूर्ण झाले आणि त्यावेळी 65 लाख रुपये इतका खर्च आला होता. म्हणजे तुम्हीच आता विचार करा, त्यावेळेस एवढा खर्च आला म्हणजे यावेळेस किती खर्च आला असेल. अर्थातच बांधकाम त्यावेळेसच्या ब्रिटिश सरकारने केली होती. 1800 शतकात महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ब्रिटिशांना सिंचनामध्ये आणि पाटबंधाऱ्यामध्ये लक्ष द्यावे लागले आणि त्यांनी स्वतंत्र पाटबंधार विभागाची स्थापना 1867 साली केली. खडकवासला हे केवळ बंधारा नाही तर धरण आहे, जलाशय आहे आणि कालवे आहेत. खडकवासला हे महाराष्ट्रातील एक मोठे धरण आहे. या धरणाची उंची 32.90 मीटर असून लांबी 1539 मीटर आहे. 12 जुलै 1961ला पानशेत धरण फुटलं आणि त्यानंतर साधारण 4 तासांनी खडकवासला धरण फुटलं व त्यामध्ये अख्खं पुणे शहर पूर्णपणे बुडलं गेलं होतं. त्यामुळे काही तासाचं व्हायचं नव्हतं झालं. त्यावेळी बालगंधर्व जंगली महाराज रोडवर साधारण 10 ते 15 फूट पाणी होतं व इकडे आप्पा बळवंत चौक, दगडूशेठ गणपती इकडे पण 8 ते 10 फूट इतकं पाणी होतं. तर आत्ताचं जे तुम्ही माझी पाठीमागे खडकवासला धरण पाहत आहे ते नवीन धरण 1965 साली पुन्हा बांधण्यात आलेलं आहे. तेव्हापासून पुणेकरांची तहान भागवण्याचं काम हे धरण करते. तर चला, तुम्हाला ही खडकवासला धरणाची माहिती कशी वाटली? जर आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.